कंसचानूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णो वंदे जगद्गुरु श्रीकृष्णो वंदे जगद्गुरु शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयने योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भयहरं सर्वलोकैकनाथम् यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तुवन्ति दिव्यैस्तवैः वेदे साङ्गपदक्रमोपनिषदे गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। रामकृष्ण हरी। नवद्वाराची चौचंकी बानुनी संयतीची अडबंकी उघडली खिडकी कंकारातीची। नवद्वाराच्या चौकीत इंद्रिय निग्रहाच्या अडसर घालून सुषुम्नेचा मार्ग खुला करतात। प्राणशक्तीचा मुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे मनोमहिषाचेनी मुंडे दिघली बळी। चंद्र सूर्या गुंजावणी करून अनुहताची सुंडावणी 17 वेचे पाणी जितले वेगी। मन मध्यमा मध्यबिंबरे तेने कोरवे दादरे टाकिले चबरे ब्रह्मरंध्र वरी मकारांत सोपान ते सांडोनिया गहन काखे सुनिया गगन भरले ब्रह्मी। ऐसे जे समबुद्धी गिळावया सो सिद्धी अंगविताती निर्बुद्धी योग दुर्गे आपुल्या साठोवाटी शून्य घेती उठा उठी। तेही मातेची किरटी पावती गा वाचून योगाचे बळे अधिक काही मिळे। ऐसे नाही आगळे कष्टाची तया क्लेशोधिकरस्तेषां अव्यक्ता सप्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते। निर्गुण ब्रह्माची उपासना करणाऱ्या देहधारी पुरुषांना भगवंताने सांगितलेले आहे की उपासनेचे कष्ट होऊन अव्यक्त मार्गाची गती मोठ्या कष्टाने प्राप्त होती। प्राण शक्ती रूपी चामुंडा देवीला संकल्प रूपी मेंढे मारुनी मनोरूपी महिषासुरांचे मस्तक बली म्हणून अर्पण करतात। विडा व पिंगला नाड्यांचे ऐक्य करून अनाहत ध्वनीचा गजर करून अमृत कलेच्या साठ्यापर्यंत पोहोचतात। नंतर सुषुम्ना नाडीच्या मध्य विहारातील जिन्याने वर चढत मस्तकातील ब्रह्मरंध्रापर्यंत पण पोहोचतात। नंतर गहन मकारांची पायरी ओलांडून माया काखेला मारून ब्रह्मरूप होतात। जे अशा प्रकारे समबुद्धीने भक्त ब्रह्मप्राप्ती करता योगादी कठीण साधने सहाय्य करतात। हे अर्जुना, याप्रमाणे आपला अहंभाव अर्पण करून ब्रह्मरूप होतात। तेही मला चिवून मिळतात, पण या योगाबळाने त्यांना काही अधिक मिळते असे नाही, तर कष्ट मात्र अधिक पडतात। जिन्नी सकळ भूताची हिती निरालंबी अव्यक्ती पसरली आसक्ती भक्ती विन तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे आणि वृद्धी सिद्धीची द्वंद्वे पडोरी ठाती।
कामक्रोधांचे विलग उठावटी अनेक आणि शून्यशी अंग झुंजवावे की तहाने तहानची पियावी भुकेलिया भुकची खावी अहोरात्र व्हावी मंगावा बारा जनी देहाचे पौडणे निरोधाचे वेलावणे झाडाशी साधने चावळावे गाव. पण या योग बळाने त्यांनी काही पडतात सर्व प्राणी मात्रांचे कल्याण रूप निराधार अवयव नसलेल्या ब्रह्मांच्या प्राप्तीची जे भक्तीच्या साधनाशिवाय इच्छा करतात त्यांची या मार्गात इंद्रादिके पदे अडवणूक करतात आणि मंडळी व रिद्धी आणि सिद्धी जोडी मध्ये आडवी पडते. काम क्रोध इत्यादी अनेक शत्रू आडवे येतात व ब्रह्मप्राप्तीच्या अलीकडील शून्य ताई आवाज गेला तुमचा? रेंज गेली आहे बघा. आवाज गेलाय ताई तुमचा? छायाताई, छायाताई तुमचा आवाज गेलाय. अनम्यूट करा, अनम्यूट करून घ्या. पायावर लोहाचे चेहरे नाही म्हणून जे आवाज चालू आहे. हा, आवाज गेलेला आहे. भागा आले पाय आता यायला की नाही? हा, रेंज बरोबर नाही. हॅलो हा, रेंज बरोबर नाही आहे. ठीक आहे, म्हणा ताई. पाये पा लोहाचे चने जे बोचरे ती पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी होय म्हणून समुद्र बाही तरणे आधी केही या गगना माझी पाये खोली जतू असे खोली जतूस असे वग वळगली या रणाची ताटी अंगी न लगता काठी सूर्याची पालटी का होय गा या लागी पांगुळा हेवा नवे वायुसी पांडवा देवी देव म्हणता जीवा अव्यक्ती गती ऐसाई जरी दिवसा बांधोनिया आकाशा झोंबती तरी क्लेशा पात्र होती म्हणून येरते पार्था नेनतीचे हे व्यथा जे का भक्ती पंथा बोटंगले येतू सर्वाणी कर्माणी मयी संन्यास्य मत्परा अनन्यनेव योगेन मानध्यायंत उपासते ते मत्पर होऊन माझ्या ठिकाणी सर्व कर्मे अर्पण करून व माझे ध्यान करून अनन्य भावाने माझी उपासना करतात. अर्जुना पतीशिवाय नित्य नवेपणाने सती जाणे तसा हा योग आहे. हा अग्निप्रवेश पतीसाठी नव्हे आणि तो उलट परागत हवनाधिकासाठी नव्हे पण मरणापाशी नित्य नवी लढाई करणे पडते असे मरणापेक्षाही अधिक तीक्ष्ण व कडक विष गिळेल का? डोंगर गिळू पाहणाऱ्याचे तोंड फटणार नाही की काय? म्हणून हे निर्श्रेष्ठ जे माझी प्राप्ती होईल म्हणून योग मार्गाला लागले त्यांच्या वाटेला दुःखच आले. अरे बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चणे खाण्याची पाळी आली तर त्याचे पोट भरेल का? प्राण जाईल. तूच विचार कर. हाताने पोहून कोणी समुद्रावरून तरेल का?
किंवा आकाशाला कोणी पायाने चालला आहे का? रणात युद्धासाठी जाऊन ज्याच्या अंगावर एकही घाव नाही झाला नाही त्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते का? म्हणून अर्जुना, पांगळ्याला वायू बदल जसा हेवा वाटत नाही तशी देहाभिमानी जीवाने अव्यक्त स्वरूपाची हाव धरू नये. असे असूनही आकाशाला झोंबावे, तसेच अव्यक्त स्वरूपाच्या प्राप्तीचे जे धिटाईने पूर्ण धरतात त्यांना केवळ क्लेशच होतात. म्हणून पार्था, भक्ती मार्गाला लागले जे दुसरे लोक त्यांना असे कष्ट होत नाही. वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाटेला आलेल्या कर्माचे जी कर्मेंद्रिय सुखाने आचरण करतात, कर्मेंद्रिय सुखे करती कर्मे असंख्ये, जे का वर्ण विशंखे भागा आली, विधिते पाळीत निषेधाते गाळीत, मज देवनी जाळीत कर्म फळे. यशापरी पायी अर्जुना माझे ठाई, संन्यासुनी नाही करीती कर्मे, आणि काही जे जे सर्व काही वाचिक मानसिक भाव, तया भीम वाचुनी नाही. ऐसे जे तप्तर उपासिती निरंतर, ध्यान मिशे घर माझे झाले. जयाची आवडी केली मदशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्याजळी कुळे. ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने, अंगे तया काही तयांचे काही एकच सांगे, जे सर्व मी करी. तेषामहं समुद्धर्ता मृत्यू संसार सागरात, भवामी न चिरात पार्थ मय्यावेशित चेतसा. पार्था, माझ्या ठिकाणी चित्त समर्पण केलेल्या भक्तांचा मी जन्म मृत्यू रूप संसारातून उद्धार करतो. वर्णाश्रम धर्माप्रमाणे आपल्या वाटेला आल्या कर्माचे जी कर्मेंद्रिय सुखाने आचरण करतात, सर्व कर्मे यथाविधी मला अर्पण करून त्या मिळणारी फळे, याप्रमाणे सर्व कर्म मला अर्पण करून ते काही वाचिक मानसिक यांची माझ्याशिवाय अन्य ठिकाणी धाव नसते, सर्व कर्म मलाच अर्पण करतात. असे जे माझ्या ठिकाणी रत राहून नित्य माझी उपासना करतात, त्यांच्या ध्यानाच्या योगाने ते माझे वसती स्थानच होतात. योग मोक्षादी दुर्बळाच्या नादी न लागता ज्यांच्या प्रिय व्यवहाराला मीच एक स्थान झालो आहे, त्याप्रमाणे अनन्य भावाने ज्यांनी स्वतःला जीवाने मनाने शरीराने मला विकले, त्यांचे कोणते काम मी करतो म्हणून सांगू. जे जे पडेल ते मी करतो. हे अर्जुना, जो आपल्या आईच्या पोटी जन्म घेतो तो तिच्या किती आवडता असतो हे काय सांगावे लागते. मग ते कोणी व कसेही असोत, माझे व त्यांचे तसे नाते आहे. त्यांना मृत्यूचाही त्रास न व्हावा याची ताई, ताई परत तुम्ही अनम्यूट झालात. अनम्यूट व्हा. देवी मी तया तैस्या असती तैस्या, कळी काळ नौका पट्टा, येरवई तरी माझी या भक्ता आणि संसारांची चिंता. काय समर्थाची कांता कोणाग्र तैसे ते माझे एकत्र जाणीजे, काही सेने ती न लाजे, तयाचेनी मी जन्म मृत्यूच्या लाटी तया सृष्टी.
ते देखून या पोटी ऐसे जाईले. याचा अर्थ मी आधीच सांगितला. चलो व सिंधूचे ने माझे कवनासी दाखवून पाहिजे, ते तर जरी मी माझे वाहिती हन, म्हणून हा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्याची या गावा धावत तू आलो. नामाची या सहस्रवली नावा युवा अवधारी, समजून या संसारी तारू जालो. सडे सडे जे देखिले ते ध्यान कासे लाविले, परिग्रही घातले तरियावरी. प्रेमाची पेटी सायुज्याची परी भक्ताचे नावे, चतुष्पशादादी आगावे, वैकुंठीचे रानवे योग्य केले. म्हणूनच या भक्ता नाही एकही चिंता तया ते समुद्रता, आणि मी सदा. आणि तू जेव्हाची का भक्ती दिगली आपली चित्तव्रती, तेव्हाची मज सुती त्याची ये नाटी. या कारणे या भक्त राया हा मंत्र तुवा धनंजय शिकवी जे अया शिकवी जे ये या मार्गा भजे. मयेव मन आदस्व मयी बुद्धी निवेशय, निवशिष्यशी मयेव अत ऊर्ध्व न संशय. तू माझ्या ठिकाणीच आपले मन ठेव व माझ्याच ठिकाणी बुद्धी स्थिर कर. म्हणजे देहपतनानंतर तू माझ्याच ठिकाणी वास करशील, यात संशय नाही. भगवंत अर्जुनाला सांगतात. भवसागराच्या मार्गाने कोणी भीतर नाही, तेथे जे आहेत तेही भीतीलच अर्जुना. म्हणून सगुण रूप धारण करून मी त्यांच्या गावाला धावत आलो. आणि असे पहा, नाम संकीर्तन रूप हजारो नावा बनून मी त्यांचा तारक झालो आहे. जे संगरहित होते त्यांना ध्यान मार्गाला लावले, व जे संसारी होते त्यांना नामरूपी नावावर बसवले, म्हणजे होडीवर बसवले. 9 परंतु जे जे म्हणून माझे भक्त आले, मग ते 4 पायाचे पशु का असेनात, त्यांना मी वैकुंठवासाचे अधिकारी केले. म्हणून माझ्या भक्तांना कसली चिंता नसते, कारण त्यांच्या मदतीसाठी मी सदैव दक्ष आहे. आणि ज्यावेळी भक्तांनी आपले चित्त मला अर्पण केले, त्याच वेळी त्यांनी मला आपला छंद लावला. म्हणून हे भक्तराया धनंजया, तुला जर भक्ती मार्गाला लागायचे असेल तर हा चित्तवृत्ती समर्पण मात्र शिक. अरे बुद्धीचा निश्चय करून तुझी मनोवृत्ती एक माझ्या स्वरूपी जोडली असू दे. तुझे मन आणि बुद्धी दोन्ही माझ्या ठिकाणी प्रेमाने जडली की तू मलाच प्राप्त होशील. अगा मानस हे एक माझा स्वरूपी संवृत्तिक, करुणी घाली निष्ठंक बुद्धी निश्चयसी. ये दोन्ही सरसी मज माझी प्रेमेसी, रागिली तरी पावसी माते तुगा. जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई, तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. म्हणून दीप पालवे सेवेची तेज मालवे, कार सवे प्रकाशू जाय. मन व बुद्धीने माझ्या ठिकाणी वस्ती केल्यावर मी असे ते नाहीसे होते. आणि सूर्य मावळतात जसा प्रकाश नाहीसा होतो, बाहेर जाणाऱ्या प्राण्याबरोबर जशी सगळीच इंद्रिय बाहेर जातात, तसं मन व बुद्धी आपल्याला या गीतारूपी समुद्राचं मंथन मनन करून सांगितलेलं आहे. जय श्री कृष्ण.
खूप छान ताई, खूप छान. काही हा पसायदान घ्या. पसायदान घेऊ. हो हो. किती पसायदान घेऊ? 30. हा, पसायदान घ्या. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, भूता परस्परे जडो. मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछिल तो ते लावो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आळव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्र मेंजे लांछन मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. दृष्टादृष्ट विजये होवा वेगा. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल ज्ञादान पसावो. येणे वरे ज्ञान देऊ सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. जय श्री हरी. छान ताई, खूप सुंदर अगदी. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं, धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री हरी. जय श्री हरी. थांब थांब. ताईंनी पूर्ण हे 50 ओव्या जे आहेत ना दादा. हॅलो. हा 50 वेळा झालं ताई. 50 हो ओव्या हो ताईंनी हो हो लिहून बोल. काढल्यात पूर्णपणे. पुस्तक नसल्यामुळे हो पूर्ण लिहून ताई, काय करू. पूर्ण लिहून घेतला त्यांनी स्वतःच्या हाताने. ज्ञानेश्वरी पहिली होती आता ताई माझी, ज्ञानेश्वरी हात घ्यायची. खूप छान ताई, छान खूप छान, अगदी. खूप छान, खूपच पहिल्या छान. वेळेस तेवढं, आता भेटलं तेवढं भेटलं देवाच्या माग. चुकून माप असावी. नाही नाही, चूक काहीच नाही ताई. आपण फारच छान आणि म्हणजे सुंदर वाचन केलं आणि फार सुंदर प्रकारे म्हणजे आपलं करावं तितकं कौतुक कमीच की स्वतः आपण लिहून दादा माझी काढलं आणि नंतर पहिलीच त्याचं वेळ वाचन केलं. ज्ञानेश्वरी, मी गीता मला पूर्ण वाचता येते आणि 2-3 अध्याय म्हणजे पाठ व्हायले. 12वा 15वा वा 16वा चालू आहे. हा, वा वा वा, मात्र हे छान छान. ज्ञानेश्वर मी उगी नाव लिहून दिलं आणि ताईंनी मेसेज टाकला म्हणून नाव लिहून दिलं. मी ज्ञानेश्वर नंतर हुडकले कुठं, मला भेटल्या 4-5 ज्ञानेश्वर आणून पाहून मग वाचले. पण पहिलीच वा वेळ आहे वा, आज सुंदर सुंदर. ज्ञानेश्वरी हातात घ्यायची. हा छान. म्हणजे आपण पहिल्या वेळ असून सुद्धा फार छान प्रकारे आज वाचन तुम्ही केलं. पहा, आज माऊली आपल्याला दादा मला आणखीन नाव महत्वाच्या देता येईल का पुढच्या लिहून मग? मला पुढे वाचन काय. करायला नाव लिहून देता? हो हो, आपण म्हणजे तसं तुम्ही मंगलाताईंशी बोलून घ्या किंवा सुचिताताईंशी, आणि मग जशी संधी असेल तसं, कोणी नसेल तेव्हा आपण संधी तुम्ही परत तुम्हाला मिळू शकेल. हं? फक्त ताईंशी नंबर कसे आहेत ते पाहून घ्या आणि नंबरने आपण जाऊयात. ज्यांचे नंबर आहेत आधी त्यांना वाचन करायला आपण दिलं पाहिजे. हा हा चालेल. आज आपण पहा, म्हणजे माऊलींनी खूप सुंदर प्रकारे भक्ती योगाचं वर्णन करताना योग मार्गातून
म्हणजे कुंडलिनीच्या शक्तींवरून शरीराच्या नवद्वारांच्या कवाडातून संयमाचा अडसर दूर करत इडा पिंगळा नाडींच्या आणि सुषुम्नेच्यातून अनाहत शब्दांचा प्रवेश करून ब्रह्मरंध्राच्या शिखरापर्यंत जायचे आणि तिथे ओंकाराची तिसरी मात्रा त्या जिन्याच्या अत्यंत बिकट अशा शेवटच्या चढावर चढून जाऊन ब्रह्माशी ऐक्य पावते. इतकं छान रहस्य सांगितलंय. पहा, निराकार ब्रह्माविषयी बरोबर, म्हणजे भगवंत सुद्धा काय सांगतात की योग जी काही योगचरणाच्या जोरावर त्याचा लाभ नक्कीच करून घेता येतो. फक्त श्रम आहेत का? श्रम मात्र पदरात पडतात एवढं नक्कीच. बरोबर, म्हणजे योगाचरणाच्या जोरावर असा विशेष काही लाभ होईल असं नसून श्रम मात्र पदरी पडतात. परंतु सगुण भक्ती जो करतो, जो सगुण भक्तीला डावलून बरोबर निराश्रय अशा निर्गुण ब्रह्माच्या मागे ज्या योगाच्या आसक्तीने लागतो, त्या ठिकाणी पण आसक्ती जडण्याची शक्यता असते. म्हणजे असं नेहमी म्हणतात की साधकाने ईश्वर ब्रह्म जाणून घेण्याच्या किंवा आत्मज्ञानाच्या वाटेवर चालत असताना त्याला मोहाचे अनेक क्षण येतील, त्याच्यामध्ये अनेक वाटमार भेटतील. म्हणजे इंद्रादिक पदे सुद्धा वाटमारीच करणारी आहेत, किंवा ज्या अनेक सिद्धी रिद्धी सिद्धींपासून मिळणाऱ्या अनेकविध सिद्धी योगमार्गात प्राप्त होतात. म्हणजे पातंजल योगदर्शनाचा अभ्यास करताना आपल्याला हे जाणवतं की सिद्धी किती अचाट असू शकतात. म्हणजे विवेकानंद असं म्हणतात एका त्यांच्या ग्रंथामध्ये की मी असेही साधू पुरुष पाहिले की जे नुसत्या नजरेने चमचा वाकडा तिकडे करू शकतात. बरोबर, म्हणजे हे खरं उदाहरण आहे. बरोबर, म्हणजे अजून सांगण्याचं उदाहरण असं की योग बलाच्या सामर्थ्य प्राप्त होतं, परंतु ह्या ज्या काही सिद्धी प्राप्त होतात त्याच्यात अडकला तर जे मुख्य ध्येय आहे ब्रह्मप्राप्तीचं, त्याच्यापासून तो मनुष्य फार दूर फेकला जातो आणि परत सुरुवात करावी लागते. आणि त्याच्यातच त्या सर्व उपक्रमांमध्ये कामक्रोधाधिक जे उपद्रव करणारे अनेक शत्रू आहेत, बरोबर, त्यांच्याशीही लढावं लागतं. त्याच्याबरोबरच तहान भूक, बरोबर, रात्रंदिवसांचे वारा, बरोबर, इंद्रियांचा निरोध, विषयांचं प्रशस्त भोगणं, बरोबर, या सर्वांशी लढा द्यायचा आहे. बरोबर, आणि या सर्व लढ्यातून तिथपर्यंत पोहोचणं हे म्हणजे खूपच कठीण गोष्ट आहे. बरोबर, म्हणजे अशा गोष्टीमध्ये म्हणजे असं वर्णन करताना म्हणजे ते काम किती कठीण असेल योगाचं, असंच वर्णन माऊली सुद्धा आपल्याला करून देतात. बरोबर, पण भक्तांचं किती किती श्रेयस्कर आहे पहा. हे म्हणजे त्याच्यासाठी मला ते भजनाचे वाक्य फार आवडतात की देवांचाही देव करतो भक्तांची चाकरी. म्हणजे परमेश्वराच्या प्रेमामध्ये असलेल्या व्यक्तीला परमेश्वर स्वतःच त्याचा योगक्षेम चालवतो, त्याचं कार्य सुद्धा तोच करतो. म्हणजे अनेक संतांच्या चरित्रातून आपल्याला तेच पाहायला सुद्धा मिळतं की संतांची म्हणजे शेतातली कामं असो, मडकी भाजणं असो, किंवा अनेक गोष्टी भगवंत स्वतः येऊन करत आहेत. म्हणजे ती ते भाग त्याच्या भक्तीत राहणं. बरोबर, आणि त्याच्यामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा तर म्हणजे सर्वांनाच माहिती असेल की गजेंद्र मोक्ष म्हणजे गजेंद्र नावाच्या त्या हत्ती जेव्हा पाण्यात जातो तेव्हा मगर त्याचा पाय पकडते, आणि पाय पकडल्यावर फक्त देवाचं नाव धावा केल्यावर त्याला वैकुंठाचं राज्य प्राप्त होतं. म्हणजे इतकं भाग्य फक्त भक्तीमुळेच शक्य होतं. बरोबर, भक्तीमुळेच त्या बुद्धी निश्चयात्मक होते आणि ती ईश्वराच्या स्वरूपाचा अखंड वतनदार होते. असं इतकं मोठं विधान माऊलींनी इथे केलेलं आहे. म्हणजे ज्याची मनबुद्धी सुद्धा
त्या ईश्वरामध्ये कायमस्वरूपी स्थित होऊन मी आणि तू असा द्वैत सुद्धा उरत नाही, आणि तो द्वैत सुद्धा म्हणजे निघून गेलेला आहे, आणि भक्त आणि ईश्वर हा एकच होऊन जातो. असं सुंदर वर्णन माऊली आजच्या ओव्यांमध्ये आपल्यासाठी करतात. म्हणजे ह्या ओव्या खरंच भक्तीच्या परमोच्च कोटीचं स्थळ काय आहे, किंवा म्हणजे ज्ञानमार्ग असेल, योग मार्ग असेल किंवा भक्ती मार्ग असेल, अंतिम गंतव्य हे ईश्वर प्राप्तीच आहे. परंतु त्या सर्व मार्गांमध्ये जाताना साधकाने नेहमी सावधान असलं पाहिजे, आणि मध्ये आधी बसता कामा नये, किंवा मध्ये आधी असलेल्या लोभांना, मोहांना, सिद्धींना, पंथांना कुठेही अडकायचं नाही, शेवटपर्यंत चालत राहायचंय. आणि ते चालणं कठीण असतं. म्हणून वारंवार अनेक संत, साधू संत, ऋषीमुनी आपल्याला ह्या गोष्टीचं जाणीव मात्र वेगवेगळ्या करून देतात, वेगवेगळ्या वेळेला दरवेळेस करून देतात, की मध्ये थांबू नका, थांबू नका, थांबू नका. बरोबर, कारण थांबलात की संपला. म्हणजे त्याला सुंदर खेळ मी जसं म्हणतो की सापशिडीचा खेळ आहे. म्हणजे वर गेलात, एखादं पाऊल चुकलं की परत खाली, परत वर. म्हणजे हा जो काही उपक्रम चालू करणं थांबवायचा असेल, तर त्या आत्मदेवानीच म्हणजे ईश्वरानीच तुम्हाला निवडलं पाहिजे, ईश्वरानीच तुम्हाला ठरवलं पाहिजे की तुम्हाला त्यांच्याकडे, त्याच्यापर्यंत घेऊन जायचंय, किंवा त्या आत्मज्ञानाचं दर्शन करून द्यायचंय स्वतःमधलं. असे ते भक्तीचे भाव माऊली फार सुंदर आजच्या ओव्यांमध्ये सांगतात. रामकृष्ण हरी. मी माझे 2 शब्द इथे थांबवतो. अजून इतर कुणालाही सांगायचं असेल तर नक्की सांगा. अजून कोणी बोलणार आहे? छायाताई, तुम्हीच बोलणार होतात ना? आपल्याला एवढ्या ह्या गीतेच्या समुद्राला माऊलीने एवढं सुंदर, खरंच म्हणूनही पण खूपच चांगल्या शब्दात आपल्याला कळण्यासाठी, ज्याला वाचता येत नाही, संस्कृत वाचता येत नाही, कोणाचं शिक्षण नाही, अनपढ लोक सुद्धा ह्या माऊलीच्या ज्ञानेश्वरीनं खूपच वेगळ्या मार्गाने गेलेले आहेत. अतिशय सुंदर हे माऊलीनं आपल्यासाठी काय जगासाठीच केलेलं आहे. सुंदर रूप तयार केलेलं आहे भक्ती. आणि याच्यातला हा भक्ती योग हा 12वा अध्याय जो आहे तो तर अतिशय सुंदर आहे. मी सांगते, गीता परिवारामध्ये तर अगोदर पहिल्यांदा भक्तियोग शिकवतात. भक्तियोगामध्ये परमेश्वरानं असं सांगितलं की मी कोणी मला पान, फूल, पाणी किंवा काही जल वाहा आणि माझं नाव घ्या, माझं नाव घेतलं आणि एकदा जर तुम्ही किती हजार पाप केले तरी माझं एकदा जर नाव घेऊन तुम्ही मनाभावातून तन मन धन लावून जर तुम्ही माझं एक वेळ जर नामस्मरण केलात तर तुमच्या सर्व जन्मांतरीचे पाप निघून जातात. असं आहे भक्ती. आणि परमेश्वराला कसा भक्त आवडतो, त्याला कसा भक्त हवा आहे, त्यानं सांगितलं. आता आपल्या ह्या ओळीमध्येच सांगितलं की मी तुमचा सगळा संसार चालवीन, मी तुम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी पडू देणार नाही. कसं सांगितलं, राजाला कुठं भीक मागायचं, राजाच्या कुटुंबाला कुठं भीक मागायची वेळ येईल का? खरोखरच आहे. ह्याच्यामध्ये आणखीन मला 4-5 गोष्टी अशा वाटल्या की पहा, नंतर गहन मकारांची पायरी ओलांडून मायाला काखेला मारून ब्रह्मरूप होतात. म्हणजे भक्तीनं, परमेश्वराच्या भक्तीच्या योगामध्ये आपल्याला जर खरंच पाऊल आपण आता देवधर्म करतो, मात्र त्याच्यापेक्षा माझं म्हणणं आहे की आपण नामस्मरण जर केलं, 5 जर मिनिट आपण देवासाठी काढले तर आपल्याला देव कधीच विसरू शकणार नाही. आपण रोजचे 5 मिनिटं द्यावे. देव आपल्याला त्याचे आपल्या जन्माचं पूर्ण देव हे करते. आणि भक्त कसा पाहिजे, भक्त कोणत्या वाटेचा पाहिजे की तुम्ही फक्त मला काही करू नका, धन देऊ नका, मला दौलत देऊ नका, तुमचं काही देऊ नका, फक्त तुमचं
मला एक चांगल्या मार्गाचं एक नामस्मरण करा. माझ्या वर ते तुम्ही सगळं माझं नाव घेऊन काम करा. माझ्या 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 पायावर तुमचं सगळे कर्म टाका. तुम्ही कर्म करत राहा, पण माझ्या कर्माचं फळ मला तुम्हाला मिळेल किंवा न मिळेल याची इच्छा तुम्ही न धरता तुम्ही भक्ती करा. भक्ती म्हणजे भाव करा. भाव म्हणजे भावामध्ये सगळं आहे. म्हणतात जसा भोळा भाव देवा मला पाव, तसं ह्याच्यात खरंच खूपच छान सांगितलेलं आहे ब्रह्मरंध्रापर्यंत. आता सरांनी सांगितलं तसं खरंच हे योग जर केला तर खूप अवघड आहे, पण योग न करताच आपल्याला देवाला आपलं असं करून घ्यायचं असेल तर त्यांनी ज्ञानेश्वरीचा भक्ती मार्ग वाचावा. खरोखरच खूप छान. 50 ओळीमध्ये माझं जीव मी म्हणून मला भक्ती योग दिलाच ताई तुम्ही, आणि मी खरंच धन्य झाले असं मला वाटते, आणि मी माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद. छान छान ताई, छान. रामकृष्ण हरी. बोला अजून तुम्ही कोणी ताई, काय बोला. अजून कोणी बोलायचंय कोणाला? वेळ किती आहे? 2 मिनिटं, 1 मिनिट आहे अजून. कोणाला बोलायचं असेल तर 39 झाले ताई, तुम्ही बोलणार हो, का? बोलू द्या ताई. कोणाला बोलायचं असेल तर ठीक आहे. नाही, 1 मिनिट आहे. हो हो, छान छान झालं. बरं झालं. छान, चालेल. चला, जय श्री कृष्ण. आपण इथेच थांबूया.